तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहोत राक्षस आणि एका राजाची। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, ही लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट आहे। असं काही नाही, लहान मुलांसाठी सर्वजण गोष्ट हे ऐकू शकतात। तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे राक्षस आणि राजा। एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता। तो शूर व निर्भयी होता। तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो व त्याला तो आढळतो। राक्षसाला खूप भूक लागलेली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊ लागतो व त्याला म्हणतो, मी तुला खाणार। यावर राजकुमार त्या राक्षसाला म्हणतो की मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेल। राजकुमार शूर असल्याने राक्षस बरोबर खूप काळ लढाई करत होता। राक्षसालाही आश्चर्य वाटले की हा मला घाबरत नाही। कोणत्या राक्षसाने राजकुमाराला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस? यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले की मी माझ्या बेंबीमध्ये एक ही अनमोल हिरा आहे, तोच माझे शस्त्र आहे। जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार, यामुळे मला घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो। मुळे मला घाबरण्याची काहीच कारण नाही। हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो। प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेंबीत कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्या वेळेचा युक्तीचा प्रयोग होता। मित्रांनो, अशी आहे गोष्ट। या गोष्टीतून लहान मुलांसाठी खूप मस्त शिकण्यासारखी गोष्ट आहे। तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, जिथं आपली शक्ती कामी येत नाही तेथे युक्तीचा वापर करावा। तर मित्रांनो, आजची गोष्ट संपली। अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आत्ता आपले 400 सबस्क्राईब झालेले आहेत। तर मित्रांनो, अजून आपले कसे फास्ट वाढतील सबस्क्रायबर, त्यासाठी तुम्ही मला मदत करा।